मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून. नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे पैसे एकत्रित जमा व्हायला सुरुवात झाली असल्याच्या बातम्या अनेक चॅनल्सनी दिलेल्या आहेत. आणि मग ह्या बातम्या कितपत खऱ्या आहेत, कितपत खोट्या आहेत, मग हे जमा झाले तर मग हे पैसे नेमके गेले कुठे, का आले नाही, काहींना SMS आले, मग बाकीच्यांना हा व्हिडिओ बघणाऱ्यांना का SMS प्राप्त झाले नाहीत, किंवा विशिष्ट बँकांना जे पैसे आले, किंवा संक्रांतीची जी काही भेट आहे तर ती कुणाकुणाला भेटली आणि कुणाकुणाला भेटली नाही. काहींना तर 4,500 रुपये 3 महिन्याचे एकत्रित आलेले आहेत. आणि मग हे पैसे 1 डिसेंबरपासून आजची 31 डिसेंबरची तारीख आहे जवळपास, तर 31 दिवसापासून हे पैसे दररोज कुणाला 3,000, कधी 4,500, कधी 1,500 असे दररोज हे पैसे खात्याला येत आहेत. मग आतापर्यंत आमच्या लाडक्या बहिणी लखपती, करोडपती व्हायला पाहिजे होते, कारण दररोज जर इतकाले पैसे येत असतील तर. कारण प्रत्येक चॅनलवाला वेगवेगळे दररोज कोणी 3,000 सोडतं, कोणी 12 बँकाला सोडतं, कोणी 12 जिल्ह्यात सोडतं, कोणी विशिष्ट यादी तयार करतं. तर हे सगळं थोतांड आणि फसवणूक आहे, दिशाभूल करणारी माहिती आहे, हे चुकीची माहिती आहे. असं सरकारी सूत्राकडून कुठलीच माहिती प्राप्त झालेली नाही, किंवा कुठलेच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली नाही. अजून तरी या क्षणापर्यंत हा व्हिडिओ बनवत असताना कुणाच्याच खात्याला लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाही, किंवा नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता आहे तोही अजून कोणाला प्राप्त झालेला नाही, किंवा जो काही 22वा हप्ता आहे PM किसानचा त्याच्याबाबतही अजून कुठलेच गाईडलाईन्स आलेले नाहीत, किंवा सरकारी सूत्राकडून कुठलीच माहिती मिळालेली नाही. सोबतच जे काही पीक विम्याचे हेक्टरी 17,400 रुपये मिळणार आहेत, तर त्याच्या बाबतीतही कुठलीच निश्चित तारीख नाही आहे. मात्र आता उद्या जानेवारी महिना सुरू होणार, 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार, आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे काही थकलेले पैसे आहेत सरकारकडे, तर वित्त विभागाकडे त्याची तरतूद झाल्यानंतर हे पैसे वितरित करण्यात येतील, किंवा टप्प्याटप्प्याने पहिल्या महिन्याचे 1,500, त्याच्यानंतर काही दिवसाच्या फरकाने दुसऱ्या डिसेंबर महिन्याचे 1,500 असे पैसे वितरित करण्यात येतील, किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये सुद्धा वितरित करण्यात येतील. याला आले सरकारच्या मनात, जशी सरकारकडे पैशाची तरतूद होईल, किंवा सरकार कुठून तरी पैशाची तरतूद करेल आणि त्या पद्धतीने ते पैसे जमा करेल, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच जो काही नमो शेतकरीचा 8वा हप्ता आहे, तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच जो काही पीक विमा आहे, तर 16 जानेवारीला महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्याच्या नंतर सरकारकडून त्याच्यानंतर काही दिवसांसाठी आचारसंहिता ही शिथिल केली जाईल, की बऱ्याच जणांकडून असं बोललं जातं, की वेगवेगळ्या हेडखाली जो काही फंड पडलेला आहे, अखर्चित निधी आहे, तर तो निधी वितरित करण्यासाठी सरकारकडे कुठेतरी वेळ हवा आहे. आणि मग त्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या हेडवर वेगवेगळ्या जिल्हा परिषद असतील, किंवा सामान्य फंड असतील, किंवा इतर कुठल्या मंत्रालयामधले फंड असतील, तर हे जे काही निधी अखर्चित पडलेला आहे, तर तो निधी वळता करण्यासाठी आचारसंहिता काही काळासाठी शिथिल केली जाईल, असं काही राजकीय विश्लेषकांकडून, तज्ज्ञाकडून सांगितलं जात आहे. मात्र त्याबाबत काय नेमकी जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता कधी लागू होते, हे सांगणं कठीण आहे. अशा स्थितीमध्ये जानेवारीच्या शेवटी जे काही पीक विम्याचे 17,400 हेक्टरी येऊ घातलेले आहेत, तर ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच जो काही PM किसानचा 22वा हप्ता आहे, तर तो फेब्रुवारीमध्ये येणार असल्याची शक्यता सरकारी सूत्राकडून सांगितली जात आहे. याबाबतची अधिक आणि अधिकृत माहिती घेण्यासाठी आपण सुद्धा सरकारी वेबसाईटचा पडताळा घेऊ शकता. बाकी ज्या काही बनावट चॅनलवरून किंवा न्यूज पोर्टलवरून ज्या काही बातम्या येतात, की लाडक्या बहिणीच्या खात्याला हे पैसे जमा झाले, सक्रातीचं हे बोनस झालं, हे सगळ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत. अशा लोकांना आपण टाळलं पाहिजे, कारण याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. कारण या लोकांना धाडस असं जर वाढत गेलं, तर ही लोकं मग पुन्हा तुमच्या आमच्या किशोरवयीन मुलामुलींसाठी चित्रविचित्र काहीतरी टाकतात, आणि मग त्याच्यामध्ये तुमची आमची मुलं-मुली बहकतात, पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या गोष्टीला आपणच कुठेतरी जबाबदार कारणीभूत आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.